भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील केसलवाडा पवार येथे जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान चमूंनी भेट देऊन गावातील राबविण्यात आलेल्या उपक्रमाची सार्वजनिक वैयक्तिक शौचालय, कचराकुंडी, कचरा गाडी, गोबर गॅस, शोष खड्डे, कचरा विलीनीकरण केंद्र, शाळा, अंगणवाडी इत्यादीची पाहणी करण्यात आली। या तपासणीमध्ये पाणी स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण, महिला व बाल कल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदा गवडी, जिल्हा आरोग्य माध्यम अधिकारी बनकर, जिल्हा समाज कल्याण विभाग खोब्रागडे, जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान मिशन गजापुरे इत्यादींचा समावेश होता। या प्रसंगी गट विकास अधिकारी नेताजी धारगावे, विस्तार अधिकारी केडी टेंभरे, प्रदीप लांजेवार, आरोग्य विस्तार अधिकारी थाटकर, सरपंच रोमिला बिसेन, उपसरपंच अनिल नंदेश्वर, सदस्य रामेश्वर बिसेन व इतर सामाजिक कार्यकर्ते कैलास भगत, समन्वयक प्रशांत मेश्राम, ग्रामसेवक लांडगे, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गट महिला, पुरुष आणि मोठ्या संख्येने गावकरी, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी प्रास्ताविक सरपंच रोमिला बिसेन, सूत्रसंचालन सदस्य रामेश्वर बिसेन तर उपस्थित त्यांचे आभार उपसरपंच अनिल नंदेश्वर यांनी मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने। पण लाखनी तालुक्यातील केसलवाडा पवार या गावाला भेट दिली सर, या संबंधाने आपले मत। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान याच्या अंतर्गत तपासणी होती। सन 2023-24 या वर्षात तालुका स्तरावरून जे गावांची निवड झाली आहे त्यामध्ये केसलवाडा पवार गावाचा पहिला क्रमांक होता तालुका स्तरावरून, आणि जिल्ह्यातील जे 9 गाव आम्ही तपासणार आहोत त्याच्यातील एक गाव केसलवाडा पवार आहे। त्या दृष्टीने जी आधी तपासणी होती, या तपासणीसाठी माझ्यासोबत महिला बाल विकासचे डेप्युटी सी जोले साहेब, पंचायत डेप्युटी सी नंदा गवडी साहेब, पूर्ण जिल्ह्याची स्वच्छतेची टीम, त्याचबरोबर शिक्षण विभागातील आमचे अधिकारी, सर्व टीम घेऊन आम्ही आज इथे आलो होतो। केसलवाडा पवार गावाची पूर्ण तपासणी केली। शाळेतले शौचालय, अंगणवाडीतले शौचालय, विद्यार्थ्यांची पाहणी, स्वच्छतेची पाहणी, गावातील दृश्यमान स्वच्छता इत्यादी गोष्टी आम्ही बघितल्या। अत्यंत सुंदर गाव तयार केलेलं आम्हाला दिसलं। त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाचं जे शेड आहे त्याचे पण काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेले आहे। तिथं जे वेगवेगळे घटक आहेत जसे प्लास्टिक वेगळा, ओला कचरा वेगळा, गांडूळ खताचा वेगळा, असे विविध कप्पे तयार करण्यात आलेले आहेत। त्याचासुद्धा वापर होताना आम्हाला दिसतो आहे, कारण स्वच्छ भारत मिशनच्या ॲक्च्युअल जे उद्दिष्ट आहे शेवटचं, की जे आपण कचरा, ओला कचरा वगैरे तयार करतो, गाव घरातून निर्माण होतो, तो त्या घनकचरा शेडपर्यंत जाणं, त्याच्यातून खत निर्मिती होणं आणि त्याच्यातून उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळणं, हे त्याच्यातलं शेवटचं आपला। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।